उपस्थित. ओम साईराम. शिर्डीचं आणि पंढरपूरचं जे नातं जे आहे ते बाबांच्या कालावधीपासून आहे. शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर ही बाबांची आरती आहे. आणि सकाळी मंदिरामध्ये जे आहे ते शिर्डी माझी पंढरपूर आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन जे आहे ते सुरू होऊन जातं. श्री काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने जे आहे मागील 20 वर्षापासून ते शिर्डी ते पंढरपूर हा बाबांच्या नावाने पालखी सोहळा जो आहे तो आयोजित केला जातो. आता जे या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे होणार आहे आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. साईबाबा संस्थांच्या वतीने जे या पालखी सोहळ्यासाठी हा पालखी सोहळा जो आहे चांगल्या रीतीने कसा होईल, भव्य दिव्य कसं होईल, जे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या वतीने केला जातो. जे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा हा प्रवास जो आहे अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडो यासाठी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. साईबाबांचा पालखी सोहळ्याचा प्रवास हा शिर्डी ते पंढरपूर हा 16 दिवसाचा प्रवास आहे आणि 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी उत्सव करत असतो आणि द्वादशीला परत आपल्या गुरुपौर्णिमेला शिर्डीला येत असतो. अशा प्रकारचा हा सोहळा आमचा आजपासून सुरू झालेला आहे प्रस्थानच्या रूपाने. हा गेले 20 वर्षापासून आम्ही हा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं अथवा सहकार्याने सुरू केलेला आहे. कारण साईबाबा एक विश्वसंत आहेत म्हणून अशा विश्वसंतांची पालखी ही पंढरपूरला जावी अशा बऱ्याच साई भक्तांची इच्छा होती. परंतु या ठिकाणी प्रथा होती की बाहेरच्या पालख्या येतात आणि इथून काही बाहेर जात नाहीत. परंतु योगायोगानं असा एक साईबाबांनीच प्रेरणा देऊन का होईना इथली पालखी मुंबईला गेली, नाशिकला गेली आणि तोच आम्ही धागादोरा घेतला आणि साईबाबांच्या अमृत महोत्सवामध्ये मी सुतोवाचे केलं, जाहीर केले की बाबा मुंबईला पालखी जाती, नाशिकला पालखी जाती, अनेक ठिकाणी पंढरपूरला का जाऊ नये. तेव्हा या धर्तीवर संस्थांनी आम्हाला परवानगी दिली. फक्त एवढंच सांगले की आम्ही मदत करतो परंतु तुम्ही चालवा आणि ते चालवायचं आम्ही साईबाबाच्या कृपेनं पत्करलं आणि संस्थांना मदत केली. असा 20 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि आज तागायत व्यवस्थितपणे चालू आहे. आणि आता आमचे गाडीलकर साहेब आले तेव्हापासून आणखी दुग्धशर्करा योग त्या मदतीला आणखी सुरुवात झालेली आहे आणि सुंदरपैकी आमचा वारकरी मंडळी सर्व आनंदात आहेत. आनंदात सोहळा मागच्या वर्षी गेला तसा यावर्षी तरी जाण्याची निश्चितच इच्छा आहे किंवा आशा आहे.